पूर्ण सर्व्हिसकडे हे बघा ना, या सुटलं तेवढं सगळं पडायला नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील एसटी बस स्थानकात रविवारी घडलेली घटना केवळ एक अपघात नाही तर सार्वजनिक यंत्रणाच्या निष्काळजीपणावर मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बस स्थानकात छताचा सिमेंटचा स्लॅब अचानक कोसळतो आणि त्याखाली एका निष्पाप विद्यार्थिनीला गंभीर दुखापत होते. मग हा अपघात म्हणायचा की व्यवस्थेचा निष्काळजीपणा? कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या शशिकांत गायकवाड ही बस स्थानकात असताना स्लॅबचा मोठा सिमेंटचा भाग थेट तिच्या डोक्यावर कोसळला. या भीषण घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी प्रसावधान राखत तिला तातडीने पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्या डोक्यावर 4 टाके घातले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख, निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्कर बनकर, पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपनगराध्यक्ष सतीश मोरे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोकादायक स्लॅबचा उर्वरित भाग तातडीने हटवून सुरक्षितेची उपाययोजना केली. त्यानंतर एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रण कल्याणी ढगे यांनी घटनास्थळी भेट देत जखमी विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबियाची विचारपूस केली आणि आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. बस स्थानकाचा स्लॅब इतका धोकादायक झाला होता तर त्याची वेळेत दुरुस्ती का झाली नाही? नियमित सरचनात्मक तपासणी झाली होती का? नागरिकांच्या जीवाची किंमत नेमकी किती? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? आज आर्या जखमी झाली, उद्या अशाच निष्काळजीपणामुळे एखादा निरपराध नागरिक जीव गमावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ही घटना संपूर्ण जिल्ह्यासाठी इशारा आहे. राज्यातील सर्व एसटी बस स्थानके, सार्वजनिक इमारती आणि गर्दीच्या ठिकाणची तातडीने सरचनात्मक तपासणी करण्यात यावी. दोषी आढळल्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री संबंधित यंत्रणेने द्यावी अशी संतप्त नागरिकांनी मागणी आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.